पानिपतच्या युद्धात गळालेले दोन मोती म्हणजे सदाशिवराव भाऊ व विश्वासराव पेशवे. युद्धात विश्वासरावांना गोळी लागली आणि सदाशिवराव भाऊ युद्धाच्या कोलाहात गडप झाले. सदाशिवराव भाऊ चिमाजी आप्पांचा मुलगा असे म्हणतात. नानासाहेब आणि रघुनाथराव यांच्यापेक्षाही सदाशिवराव भाऊंची राजकारभारात बुद्धी तल्लख होती. म्हणूनच त्यांना पेशव्यांचं कारभारीपण सोपवण्यात आलं. तो काळ पेशवाईंचा सुवर्णकाळ मानला जात होता. राघोबांचे घोडे आटकेपार पेशावरवर धडकले तर शिंदे होळकरांनी उत्तरेत आपला दबदबा कायम ठेवला होता. भारतभर मराठ्यांचं साम्राज्य पसरलं होतं. मुघल साम्राज्याचा अंत होत असल्याने दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर आली होती. कोणतंही संकट आलं की मुघलांना मराठ्यांची आठवण येत असे. असंच काहीसं घडलं 1760मध्ये. मराठ्यांच्या वाढत्या वर्चस्वाने नजीब खान बिथरला. त्याने बुराडी घाटावर दत्ताजींना क्रूरपणे मारलं व अफगाणच्या अब्दालीला मराठ्यांचा समाचार घेण्यासाठी हिंदुस्थानात बोलवलं. उत्तरेकडील या धक्कादायक हालचालीचा समाचार पुण्यात शनिवार वाड्यात पोहोचला व तयारी सुरू झाली उत्तरेतील मोहिमेची. तेव्हा नानांच्या निर्णयानुसार उत्तरेतील मोहिमांसाठी राघोबांऐवजी सदाशिवराव भाऊंची निवड झाली, तेही विश्वासरावांना सोबत घेऊन. उत्तरेत होळकर व शिंदेंच्या फौजा येऊन भाऊंना मिळाल्या होत्या. दोन्ही फौजा म्हणजे अब्दालीच्या आणि मराठ्यांच्या फौजा यमुनेच्या तीरावर आमने सामने आल्या. कोणताही मधला मार्ग न काढता युद्धाचा निर्णय झाला. दिवस ठरला. ठिकाण होतं हरियाणातील पानिपत. 14 जानेवारी 1761 मकर संक्रांती दिवशी मराठे व अहमदशाह अब्दाली दोघांमध्ये युद्धाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत मराठे जिंकत होते. मात्र विश्वासरावांना गोळी लागली. ज्या अंबारीत विश्वासराव बसले होते ती अंबारी मोकळी झाली. तसं विश्वासरावांना गोळी लागलेली पाहून भाऊ बेभान झाले आणि सैन्यात आपली तलवार घेऊन फौजेच्या कोलाहात गडप झाले. ते परत दिसलेच नाही. युद्धात मराठ्यांचं पारडं फिरलं. काही सरदारांना पराभवाची भनक लागली व ते युद्धातून माघार घेऊन परतले आणि मराठ्यांना हार पत्करावी लागली. काहींच्या कत्तली झाल्या, काही कायमचे जायबंदी झाले. पानिपतच्या पराभवाची बातमी पुण्यात नानासाहेबांना समजली व धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पेशवाईची गादी त्यांचा दुसरा मुलगा माधवराव पेशव्यांकडे आली. तेव्हा त्यांचं वय होतं 17 वर्ष. सुरुवातीचा काही काळ त्यांचा राज्यकारभार शिकण्यात गेला, परंतु लवकरच आपल्या सल्लागाराच्या मदतीने त्यांनी पानिपत नंतर विस्कटलेली मराठ्याची घडी बसवली. दक्षिणेत हैदराबादच्या निजामाला हरवून मराठ्यांचा दबदबा वाढवला. मराठा साम्राज्य भारतात सर्व शक्तिमान म्हणून विजयाला आलं. तेवढ्यात एक दिवस एक बातमी शनिवार वाड्यावर येऊन धडकली. ती म्हणजे सदाशिवराव भाऊ परत आलेत. पानिपतच्या युद्धात भाऊंचा मृत्यू झाला हे सर्वत्र समजलं होतं. काहींनी उत्तरेत पठाणांनी भाऊंचा शिरोच्छेद केला अशी बातमी आणली होती, परंतु मृतदेह न मिळाल्याने तो एक शंकेचा विषय होता. काहींनी भाऊ जिवंत आहेत, परमुलकात मंदिराचा आधार घेऊन लपून बसले आहेत असाही ग्रह केला होता. परंतु बरेच वर्ष वाट पाहिल्यानंतर सदाशिवराव भाऊ परत येणार नाही यावर विश्वास दृढ होत चालला होता. याला अपवाद होत्या फक्त भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई. पानिपतच्या युद्धानंतरही त्यांनी स्वतःला विधवा म्हणून घेतले नाही. त्यांनी कपाळावरचे कुंकू पुसले नाही. याला अपवाद होत्या फक्त भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई. पानिपतच्या युद्धानंतरही त्यांनी स्वतःला विधवा म्हणून घेतले नाही. त्यांनी कपाळावरचे कुंकू पुसले नाही का अंगावरचे सौभाग्य लेणं उतरवलं नाही, कारण भाऊ जिवंत आहे ही त्यांची खात्री अजूनही त्यांना होती. त्यात त्यांना त्यांचा पुतण्या माधवराव पेशव्यांची खंबीर साथ होती. त्यांच्या कुटुंबात शनिवार वाड्यात त्यांना कधीही माधवरावांनी अंतर दिलं नाही. तसं उत्तरेतून आलेली ही बातमी की भाऊ जिवंत आहेत आणि फौज घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहेत, पुणेकरांना सर्वांना धक्का बसला. बातमी आल्यानंतर काहींना यावर विश्वास देखील बसला, परंतु पेशव्यांच्या कारभाऱ्यांच्या मनात शंकेची पाल कुठंतरी चुकचुकली. हे खरे नाही, भाऊंच्या ऐवजी कुणीतरी तोतया येत आहे असं त्याची प्रसिद्धी तो तोतया म्हणूनच झाली. तो महाराष्ट्रात येताच पेशव्यांनी त्याला सैन्य पाठवून जेर बंद केले आणि पुण्यात आणलं. पुण्यात त्याची जाहीर चौकशी करण्यात आली. भाऊंच्या जवळच्या सर्व व्यक्तींची साक्ष काढण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची साक्ष म्हणजे भाऊंच्या आत्या अनुसयाबाई घोरपडे इचलकरंजीकर यांनी कठोर तपासणी करून त्या तोतयाच आहे असे सांगितले. तो तोतया फार निगरगट्ट होता. तो मान्य करायला तयार नव्हता. खुद्द माधवराव व पार्वतीबाईंनी मात्र तोतयाला पाहिले नव्हते. माधवराव पेशवे आपल्या उपस्थितीमुळे कोणावर अन्याय व्हायला नको म्हणून त्यापासून दूर राहिले.
त्यातच पार्वतीबाईंना उत्तरेतून 2 गोसाव्यांनी पत्र लिहिली होती. त्यामुळे भाऊ जिवंतच आहेत आणि माधवराव त्यांना तोतया म्हणून घोषित करू पाहतायत असं त्यांना वाटू लागलं. अखेर पेशव्यांच्या सदरेवर माधवरावांच्या उपस्थित त्यांची रामशास्त्री प्रभूण्यांनी उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. त्याला अनेक अवघड प्रश्न विचारले गेले. तो मात्र सर्वच प्रश्नांची उत्तरे बिनचूक देत होता. तरीही प्रभूंनी त्याला पेचात पकडले व तो बोलायला लागला. क्षमा असावी श्रीमंत, मी भाऊ नाही, मी एक तोतया आहे असे म्हणून तो रडू लागला. तेव्हा असेही म्हटले जाते की पार्वतीबाईंनी पडद्याआडूनच त्याला एकांतात काही खाजगी जे प्रश्न विचारले त्याला त्याची उत्तरे देता आली नाही. तो तोतया निघाला. बुंदेलखंडचा तनोल गाव कनोज ब्राह्मण समाजातला सुकलाल हा तोतया होता. त्याच्या घरची परिस्थिती बिकट होती. कुणीतरी त्याला भरीस पाडून सदाशिवराव भाऊ बनायला भाग पाडलं. तसा चेहरा भाऊंसारखा होता. तो बेरकी होता. पेशव्यांचा कुणीतरी फितूर धरून त्याने भाऊंची सर्व माहिती काढली होती. त्यावर त्याने आपलं डोकं वापरून लोकांना फसवत पुण्यापर्यंत आणलं होतं. परंतु पुण्यात त्याची डाळ शिजली नाही. त्याने त्याची तोतयागिरी कबूल केली व त्याला दंड म्हणून नगर व मिरज या ठिकाणी कैद ठेवण्यात आले. पुढे माधवरावांचा मृत्यू झाला. नारायणरावांचा देखील खून झाला. त्यावेळी पेशव्यांच्या भाऊबंदकीचे कलह वाढले गेले. त्याचा कारभार नाना फडणवीस व बारभाईंच्या हाती आला. त्यामुळे अजान सवाई माधवरावांना गादीवर बसवण्यात आले. त्या दरम्यान इचलकरंजींच्या अनुसयाबाई घोरपडेंनी दिलेली भाऊंच्या बाजूने साक्ष बदलली व तोतया हाच भाऊ आहे असे जाहीर केलं. तेव्हा तोतया रत्नागिरीच्या किल्ल्यावर होता. तेव्हा तेथील सुभेदार रामचंद्र परांजपेंनी तोतयाला सोडून दिलं. तसं तोतयाने आपल्या गोड बोलण्याने सैन्य जमवलं. मराठा साम्राज्याचं आरमार त्याच्या आधिपत्याखाली आणलं. रघुनाथराव, इंग्रज, हैदर अली व पेशव्यांचे काही नातेवाईक देखील त्याला जाऊन मिळाले. त्याने कोकणावर विजय मिळवल्यानंतर ते देशावर आला. राजमाची ताब्यात घेतली. तसं त्याने आपली नजर सिंहगडाकडे फिरवली. सिंहगड हा पुण्याचा नाकासमोरचा किल्ला. तो गेला म्हणजे पेशव्यांचं नाक कापल्यासारखं होणार होतं. अखेर फडणवीसांनी या तोतयाला महादजी शिंदेकडून लगाम घातला. महादजीने राणोबा आंग्रेंच्या मदतीने तो बजावला. मुंबईला इंग्रजांच्या आड लपणारा तोतया म्हणजे सुखराम जेरबंद करून पुण्यात आणला. त्याची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यावेळी नाना फडणवीस यांनी त्याचं पितळ उघडं पाडलं. त्यावेळी त्याच्यावर कसलीही दयामाया न दाखवता त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली. शेवटी पुण्यातील तोतया सदाशिवराव प्रकरण शांत झालं. पण तरीही लोक म्हणत होते सत्तेच्या हव्यासापोटी नाना फडणवीसांनी पेशव्यांना तोतया म्हणून ठार केले. अजूनही त्या प्रकरणाची चर्चा होते. वेगवेगळी मतं मांडली जातात. वरील माहिती कुणीतरी सांगितली व हरवलेले पुणे या पुस्तकात लिहिलेले आहे. त्यामुळे त्यातील खरे खोटे माहीत नाही. यात काय सत्य आहे ते पेशव्यांचे एक खास गुपित म्हणून इतिहासाच्या पानाआड दडून राहिलं आहे. धन्यवाद.